स्वागत करतो। मनन आणि चिंतन अध्ययनासाठी लुकास वर्तमान अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 42 आणि 25 आपण वाचणार आहोत। आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य, व तुझ्या पोटचे फळ धन्य। जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल। प्रेज लॉर्ड। लुकास वर्तमान अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 45 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतंय, जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल। आता हे अभिवचन केवळ मरियासाठीच वापरलेलं नाही किंवा अलिशिबेसाठीच वापरले नाही किंवा जितक्याही पवित्र शास्त्रामध्ये कुलीन, नीतिमान, धार्मिक, परमेश्वराला भिवून पवित्र जीवन जगणाऱ्या स्त्रीविषयीच बातचीत केलेली नाही, तर आज सध्या प्रत्येकासाठी, मग ती पुरुषासाठी देखील आहे, स्त्रीसाठी देखील आहे, सेवकासाठी देखील आहे, बिलीवर्ससाठी देखील आहे, लीडरसाठी देखील आहे, संपूर्ण जगासाठी आहे। जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवतो त्याचं जीवन धन्यवादित होतं, कारण त्याने विश्वास ठेवल्या कारणाने परमेश्वरने त्याच्याशी केलेला सलोखा, परमेश्वरने त्याच्याबरोबर केलेले अनभाग, परमेश्वरने त्याला दिलेलं आश्वासन, परमेश्वरने त्याच्याशी केलेला करार, परमेश्वरने त्याला देव केलेला समाधान, परमेश्वरने त्याला देव केलेला आशीर्वाद, परमेश्वरने त्याच्या जीवनाविषयीचे जे संकल्प रचले, परमेश्वरने त्याचं जीवन तृप्त करण्यासाठी जो प्लॅन केलाय, परमेश्वरने त्याचं जे भाग्य व्यवस्थित रचलंय त्याची पूर्तता होईल। आमच्या जीवनामध्ये आमची पूर्णता किंवा पूर्तता किंवा यथेच्छ किंवा भरपूर किंवा तृप्त किंवा समाधान होईपर्यंत आमच्या जीवनामध्ये का मिळत नाही, त्याचं कारण आणखीन एक आम्हाला या वचनाच्या माध्यमातून पाहायला मिळतं की जिने विश्वास ठेवला किंवा ज्याने विश्वास ठेवला तो धन्य, ती धन्य, कारण प्रभूने सांगितलेल्या गोष्टीची तिच्यामध्ये परिपूर्णता होईल। मग परमेश्वर यहोवा, परमेश्वराच्या योजना तुमच्या आणि माझ्या योजनेच्या पलीकडे आहेत। आज आमच्या संकल्पना काहीच नाही, आमचे विचार काहीच नाही, आमची सोच काहीच नाही, आमचा प्लॅन काहीच नाही, परंतु परमेश्वर ज्यावेळेस त्याच्या लेकराविषयी प्लॅन करतो तो सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ असतो, कारण परमेश्वर त्याच्या प्रिय लोकास जे हवं आहे, जितकं हवं आहे आणि ज्या कारणाने तो आत्मिकरित्या परमेश्वराच्या समागम राहील, अशा प्रकारच्या प्रत्येक योजना, प्रत्येक फॅसिलिटी, प्रत्येक समाधान, प्रत्येक आशीर्वाद, प्रत्येक तृप्तता, प्रत्येक प्रकारे आमचं जीवन तो बदलत असतो, घडत असतो, बनवत असतो। त्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराशी कोऑपरेटिव्ह करावं लागेल, त्यासाठी परमेश्वराची आम्हाला सहभागिता ठेवावी लागेल, संगती ठेवावी लागेल। तुम्ही पालक वर्गाशी संगती नाही ठेवली तरी चालेल, फादर लोकांशी संगती नाही ठेवली तरी चालेल, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ठेवू नका, परंतु तुम्ही परमेश्वराची अधिक संगती ठेवा, परमेश्वराची अधिक जवळ एक साधा, परमेश्वराच्या एक जवळ राहण्याचा प्रयत्न करा। आणि त्याहीपेक्षा उत्तम, परमेश्वराने जर विश्वास ठेवण्यासाठी दिलेला आहे, विश्वास जर करण्यासाठी सांगितलेला आहे आणि विश्वासाप्रमाणे कृत्य आणि आचरण जर करत आहात, तर बायबल आम्हाला सांगतोय, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतोय, लुकास वर्तमान अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 45 आम्हाला सांगतोय की जिने विश्वास ठेवला ती धन्य। आमच्या जीवनाला धन्यता केव्हा मिळेल? कारण बरेच लोकांना असं वाटतं की हे वचन केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची जी जागिक माता किंवा आई, जिच्या उदरातून छोट परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आला, केवळ त्या मरियेसाठीच मर्यादित आहे। तर हे डोक्यातला गैरसमज काढून टाका। अनेक लोकांना नाही, फक्त त्याच बहिणीसाठी वापरलेला आहे, फक्त देवाच्या आईसाठीच वापरलेला आहे, इतर कुणासाठीच नाही। तर ही जे अनेक लोकांच्या डोक्यात खुळा आहे आणि म्हणून ते काढून टाकावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। जिने विश्वास ठेवला ती धन्य, मग ती कोणी असो, तो कोणी असो, बिलीवर्स असो, विधर्मी असो, सेवक असो, कुणी असो, परंतु विश्वास आणि विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण जो कोणी ठेवतो किंवा ठेवते त्याला धन्यता मिळते। आपला विषयच आहे धन्य। पुढे ते लिहित आहे, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता। प्रभूने तिला काय सांगितलं होतं?
आता साधारण आपण या वचनावर चिंतन म्हणून अध्ययन करत असताना प्रभूने तिला सांगितलं होतं की तुझ्या उदरामध्ये जगाचा उद्धारक आहे, तुझ्या उदरामधून जो येणारा आहे तो जगाचं तारण करणार आहे, तो जगामध्ये मनुष्याच्या बरोबर राहणारा देव आहे. तो दुःख, संकट, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, आजार, विकार, मीपणा, हमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थपुषारकी, लबाडकी याच्यापेक्षा वेगळा असणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी तो त्याच्या जीवनातून पूर्णतेस येणार आहे. तो देवाच्या राज्याविषयी सांगेल, तो सार्वकालिक जीवनाविषयी सांगेल, तो पश्चातापाविषयी सांगेल, तो न्यायाविषयी सांगेल, तो तुमचे बंधन जोखणं, तुमचे आजार, समस्या याविषयी सांगेल, तुमचं जीवन आत्मिकरित्या कसं प्रज्वलित टवटवीत होईल याविषयी तो सांगेल, तो खात्री करील, तो पापांची क्षमा करील. अशा बऱ्याचशा गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी पवित्र शास्त्रामध्ये संदेशाच्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितले होते. त्याच प्रकारे त्या मरियेला देखील त्या गोष्टी सांगितल्या होती की तो जगाचा उद्धारक आहे, जगाचा तारणार आहे. आणि या गोष्टीची परिपूर्णता होण्यासाठी तू आता विश्वास ठेव. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण परमेश्वराने प्रभूने सांगितलेल्या गोष्टीची त्याच्या जीवनामध्ये, तिच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या सांसारिक म्हणा, आत्मिक म्हणा, त्याचप्रमाणे आपला चर्चच्या वतीने म्हणा, मिनिस्ट्रीत म्हणा, सेवेमध्ये म्हणा, परमेश्वर त्या गोष्टी पूर्ण करतो. आम्ही नाही, आम्ही निमित्त मात्र आहोत. मला जर सेवकाईचं काम दिलेलं तर मी सेवा करत आहे, परंतु ती सेवा करून घेण्याचं काम मात्र त्याचं आहे. हा, मी ती सेवा कशी करत आहे याचा मोबदला, याचं वेतन किंवा याचं दंड, याचा बक्षीस किंवा याचा न्याय ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, परंतु जे काही करत आहे परमेश्वर करत आहे. आणि म्हणून जशा प्रकारे आमचा विश्वास असेल, जशा प्रकारे आमची कृती आचरण असेल, तशाच प्रकारे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने नियोजन केलेल्या सर्व गोष्टीची पूर्णता होते. आणि त्याला कुणीही जगातला माणूस रोखू शकत नाही. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. आज आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला तर काहीतरी इच्छा असेल, काहीतरी प्लॅन असेल, काहीतरी मागणं असेल, काहीतरी विनंत्या असतील, काहीतरी प्रार्थना असतील, काहीतरी मजबुरी असेल, काहीतरी आम्हाला घ्यायचंय म्हणून तर आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतोय. जगामध्ये आताच्या सध्याची लाईव्ह स्थितीमध्ये जी मला गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी मी त्या व्यक्तीवर, त्या पास्टरवर, याजकावर, फादर किंवा मिनिस्ट्री किंवा संस्था किंवा वैयक्तिक त्या प्रभू येशू ख्रिस्तावर किंवा वचनावर, देवावर, पवित्र आत्म्यावर, यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवतो. त्याच्या पाठीमागचं कारण काय, त्याच्या पाठीमागचं रिझन काय, की आम्हाला त्याच्यापासून काहीतरी मिळवायचं आहे, त्याच्यापासून काहीतरी घ्यायचं आहे, त्याच्यापासून आम्हाला काहीतरी एक विशिष्ट अशी घटना जी आमच्या जगातल्या कृती आचरणाने किंवा जगातल्या आमच्या स्टेटस नुसार किंवा जगातल्या आमच्याकडे पैसा पाणी किंवा जे काही असेल त्याच्यानुसार आम्हाला जी मिळत नाही, तर ती सहजासहजी परमेश्वराकडून मिळावी म्हणून अनेक बिलिव्हर्स, भाऊ बहिणी, याजक वर्ग प्रभूवर विश्वास ठेवतात. आणि बऱ्याच अंशी ते त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस देखील होतात. परंतु हे झालं जगातलं जीवन. आत्मिक जीवनाचं काय? आत्मिक जीवनामध्ये ते एवढं सक्षम मनुष्य व्हायला पाहिजे जितका जगिक जीवनामध्ये तो घडत आहे. कारण जगिक जीवनामध्ये जर देवाचे आम्ही लोक आहोत तर देवाचे लोक चांगल्या प्रकारचं उत्तम प्रतीचं जीवन त्यांनी जगावं, सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी त्यांना असाव्यात, सगळ्या प्रकारचा आनंद, हर्ष, उल्हास हे सगळ्या गोष्टी असाव्यात. हे झालं जगिक जीवन. परंतु त्याचबरोबर दुसरे दुय्यम दर्जाचं जीवन आहे विश्वासणाऱ्याचं, सेवकाचं, याजक वर्गाचं. ते म्हणजे अनेक प्रकारच्या छळ, अनेक प्रकारचा त्रास, अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारच्या निराशा, अनेक प्रकारचे सैतानाचे डावपेच, अनेक प्रकारचे नामधरी बंधूंचे डावपेच, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी. परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणारा जो आहे त्याच्या जीवनामध्ये राईट टाइमला जे काय हवं आहे ते परमेश्वर पूर्ण करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन लोकशब्द अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 25 मध्ये लिहित आहे, जिने विश्वास ठेवला ती धन्य. आज जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत आहोत तर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी धन्य आहोत. आमचं जीवन धन्य आहे.
कारण आम्ही त्या धन्यवादित परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवलेला आहे. कारण आम्ही त्या गौरवशाली निर्माण करता परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे. तो कधी बदलत नाही, तो कधी आम्हाला निराश आणि हताश करत नाही. तो आमचा आवाज ऐकून कधी आपला कान बंद करत नाही. तो आमचं रडणं, आमचं अंतकरण, आमचा विवळपणा, आमचा दुःखीपणा, आमचा हताशपणा, आमचं चिंता, क्रांत, त्याच्याचप्रमाणे ओझाने लादलेलं वेगवेगळ्या प्रकारचं जीवन तो पाहत आहे. परंतु तुमचा आणि माझा जर त्याच्यावर विश्वास असेल तर निश्चित अर्थाने आम्ही स्वतःला धन्य मानणं खूप गरजेचं आहे. अनेक लोक म्हणतात काय नाही, जीवनाचं काय खरं नाही, काय एवढे दिवस असंच जगलो, काय समाधान नाही, आशीर्वाद नाही, जीवनाचं काही सार्थक नाही, जीवनाचं काय खरं झालं नाही, काय तृप्त नाही, आपलं लक कुठे गेलं आणि भाग्य कुठे गेलं काही कळालंच नाही, काय या जीवाला धन्यता नाही. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणीला, जर आम्ही परमेश्वर जर विश्वास ठेवत आहोत, परमेश्वरावर विश्वास ठेवत आहोत, निर्माण करतो जर विश्वास ठेवत आहोत, तो विश्वास ठेवला तो धन्यच. त्याचं जीवन परमेश्वर धन्यवादितच करेल, त्याचं जीवन परमेश्वर समाधानीच करेल, त्याचं जीवन परमेश्वर आशीर्वादितच करेल, त्याच्या जीवनाचं सार्थकच होईल आणि तो तृप्त होईल इथंही आणि तिथंही. कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. आता प्रभूने मरियेला काही गोष्टी सांगितल्या, त्याची परिपूर्णता मरियेच्या जीवनामध्ये घडली. परमेश्वराने आमच्या विषयी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, मग आज आमच्या जीवनामध्ये ती परिपूर्णता होत आहे का? आज आमच्या जीवनातल्या त्या गोष्टी पूर्णतेकडे जात आहेत का? आज आपण अजूनही अपूर्णच आहोत. आपण ज्ञानाने अपूर्ण, बुद्धीने अपूर्ण, विश्वासाने अपूर्ण, वागणीने अपूर्ण, आज्ञाविधी नियमामध्ये अपूर्ण, सत्यामध्ये अपूर्ण, सगळं अपूर्णच. आपलं काय पूर्ण विराम काय होतच नाही. तर हे पूर्ण विराम केव्हा होईल? ज्या वेळेस आम्ही परमेश्वरावर जशा प्रकारे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देणाऱ्या जगिक मातेला धन्यता मिळाली, तशाच प्रकारे आम्हाला देखील परमेश्वर धन्यवादित करीत आहे. आणि तो आमच्या जीवनातल्या सर्व संकल्पना, बेत, प्लॅन, जे काही इच्छा, जे काही आकांक्षा, जे काही आमचं संकल्प असतील किंवा जे काही आमच्या योजना असतील, जे काही आमचे प्लॅन असतील, जे काही आम्हाला करावंसं वाटतंय आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही परिपूर्णतेकडे जावं, त्या गोष्टीतून आम्हाला समाधान मिळावं, त्या गोष्टीत आम्ही आशीर्वादित व्हावं आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही तृप्त देखील व्हावं आणि आम्ही परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करावा, असं जर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो तुमची जर इच्छा असेल तर प्रभू येशूवरच्या विश्वासाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आणि नुसता विश्वास नाही तर विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करणारा धन्यवादित आहे. कारण आम्हाला माहित नाही की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने कुठल्या गोष्टीची संकल्पना केली. देवाची इच्छा आहे की माझ्या सेवकाने या जगातले जे काही भटकलेले आहेत, जे दुर्मिळ घटक आहेत, जे अविश्वासू आहेत, ज्यांना सत्य माहित नाही, जे काबाड कष्टात आहेत, जे दुःखात आहेत, जे समस्यात आहेत, जे आजारात आहेत, जे बंधनात आहेत, जे सैतानाच्या डावपेचामध्ये अडकलेले आहेत, जे जगाच्या गाळामध्ये रुतलेले आहेत, यांच्यापर्यंत पोहोचवावं आणि जीवनी वचन त्यांच्यापर्यंत जावं. जगाचा प्रकाश तो प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणतोय की मी जगाचा प्रकाश आहे, तर त्या प्रकाशाकडे त्यांनी आणावं, त्यांचं अंधारातलं जीवन बदलून काढावं. आणि म्हणून माझे अनेक भाऊ आणि बहिणी जे सेवा करत आहेत ते अशाच लोकांपर्यंत पोहोचत आहे. हे देवाची योजना ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस कंप्लेंट बनायला सुरुवात होती त्यावेळेस आम्ही धन्य आहोत. कारण परमेश्वर आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबात, आमच्या सेवेत, आमच्या लाईव्ह जीवन जे काय आम्ही जितके काही वर्ष जगत आहोत त्या गोष्टीमध्ये परमेश्वराने काही केलेले प्लॅन आहेत, त्या गोष्टीची पूर्णता होती. जगातल्या गोष्टीची नाही बरं का. जगातली गोष्ट आम्हाला जितकी हवी आहे तितकी मिळते, त्याच्यात तर काही वादच नाही. जी आम्हाला पाहिजे ना, असं नाही मग देवाची सेवा करायची म्हणू तिन्ही टाइम सेवक उपाशी, तसं नाही. बायबल तर असं सांगतंय, एक वेळेस तरुण सिंहाला वाण पडेल. एक वेळेस शक्यतो तर तरुण सिंहाला वाणच पडत नाही, पडली तर म्हाताऱ्या सिंहाला पडल. कारण त्याला ती झडप घालून किंवा पाळत ठेवून किंवा त्याची ताकद क्षीण झाल्यामुळं, त्याची शक्ती क्षीण झाल्यामुळं त्याला ते
एखाद्या प्राण्यावर अटॅक करणं जमत नसेल किंवा तितकी ताकद नसेल, तो कमजोर झालेला असेल, म्हणून एखाद्या वेळेस म्हातारा सिंह उपाशी राहू शकतो, तरुण सिंह कधीच उपाशी राहू शकत नाही. तरी देखील बायबल असं सांगते की एखाद्या वेळेस तरुण सिंह उपाशी राहील, त्याला वान पडेल, परंतु माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याला कुठलेही उत्तम चांगल्या पदार्थाची वान पाडणारच नाही, असं बायबल सांगते. म्हणजे याचा अर्थ तो सेवकाची काळजी घेतो, याचा अर्थ तो बिलीव्हर्सची काळजी घेतो, याचा अर्थ त्याच्या विश्वास ठेवणाऱ्याची तो काळजी घेतो. कारण परमेश्वरावर ज्यावेळेस मनुष्य विश्वास ठेवतो त्यावेळेस परमेश्वर त्याला धन्यवादीच्या यादीत टाकतो, आणि ज्यावेळेस त्याला धन्यवादीच्या यादीमध्ये टाकतो त्यावेळेस त्याची विश्वासाप्रमाणे केलेली कृती आणि आचरण, त्याचं लाईव्ह जीवन तो पाहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे संकल्प मी स्वतः रचलेले आहेत किंवा आम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या कल्पना केलेल्या आहेत, किंवा आमच्या जीवनाविषयी, आमच्या जगण्याविषयी आम्ही जे काही प्लॅन केलेले आहेत त्याच्यापेक्षा आणखीन सुंदर, सुरेख, उत्तमातले उत्तम, सुखी, समाधानी, आशीर्वादित, तृप्त आणि भाग्य बदलणारी प्लॅन माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. त्यासाठी तुम्हाला आणि मला, तुमचे आणि माझे जगातले प्लॅन बरोबर आत्मिक प्लॅन ज्यावेळेस पूर्ण करायचे असेल त्यासाठी आम्हाला विश्वासाच्या पलीकडे काही नाही. आणि विश्वास, पुन्हा एक वार सांगेल की विश्वास हा कृती विना निर्जीव आहे, क्रिया विना निर्जीव आहे. म्हणून आम्हाला कृती आणि आचरण करायचं आहे. परिस्थिती कशी येऊ दे, आम्हाला प्रभूवर ठाम राहायचं. कारण मरियेवर ज्यावेळेस परिस्थिती आली, मरियाचं केवळ वाग्दान झालेलं होतं, आणि देवदूत तिला म्हणत आहे, कृपा पावलेली स्त्रिये, मला परमेश्वराने यहोवाने तुला निरोप देण्यासाठी पाठवलेला आहे. तुझ्या उदरामध्ये जगाचा उद्धारक येणार आहे, तारणारे येणार आहे, लोकांचं पाप क्षमा करणारे येणार आहे, लोकांना बदलून टाकणारे येणार आहे, लोकांना गुलामगिरीतून काढून स्वातंत्र्यामध्ये घेऊन येणार आहे. परमेश्वर यहोवा, परमेश्वर पित्याची इच्छा पूर्ण करणार आहे. प्रत्येकाला सार्वकालिक वतन आणि सार्वकालिक जीवन आणि समाधान आणि आशीर्वाद आणि तृप्त आणि भाग्यशाली बनवण्यासाठी तुझ्या उदरामध्ये एक उद्धारक जन्माला येणार आहे. ती म्हटली, कसं शक्य आहे बाबा? अरे माझं लग्न नाही झालं अजून, मला पुरुष ठाऊक नाही, मला पुरुष ठाऊक नाही, मी एक शुद्ध पवित्र कुमारी आहे, हे कसं शक्य आहे? तो म्हटला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परत परत सामर्थ्य तुझ्यावर येईल, आणि ज्या कारणामुळे ज्या बालकाचा जन्म होईल त्याला इमॅन्युएल म्हणतील, आमच्या सानिध्यात देव, आमच्या बरोबरचा देव, आमच्या बरोबर राहणारा, आमची काळजी घेणारा देव. मग तिला विश्वास ठेवावा लागला. बऱ्याचशा गोष्टी आहेत, आमची परिस्थिती इतकी काही बेचैन झालेली असते, आमची सिच्युएशन इतकी काही खराब झालेली असते, आमच्या जीवन जगण्यामध्ये इतके काही बंधन, जोखड आणि टेन्शन, ताण दबावाने भरलेलो असतो. पण तितक्या काळामध्ये देखील जर आम्ही विश्वासू जर असेल तर परमेश्वर आमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणी तो सोडवतो, आणि त्याचे प्लॅन तो त्या अडचणीमधूनच सॉल्व्ह करतो. पण त्यासाठी दम, धीर धरावा लागेल. परमेश्वरकडून ज्यावेळेस येतं, मला तुम्हाला सांगायचं या वचनाच्या माध्यमातून, लूका शुभवर्तमानाची जी सुरुवात आहे, किंवा ह्या आपण जो अध्याय वाचला त्या अध्यायाची जी सुरुवात आहे, पहिला अध्याय, आणि 26व्या वचनापासून जर पुढे काय लिहिलं तर त्या ठिकाणी कुमारी मरियेला देवदूताचा संदेश आहे. मग कुमारी मरियेला जर तू पुत्र पसवशील असा संदेश आहे, आणि ती कुमारी जर आहे, आणि त्या काळामध्ये विशेष करून जी कुमारी असेल, जिचं लग्न झालेलं नसेल, जर कदाचित अशा प्रसंगामध्ये ती याजक, शास्त्री, परुषी, सदुकी, नियमशास्त्राधीन असणाऱ्या लोकांना समोर जर आली तर नियमशास्त्रानुसार धोंडमार करायची, नियमशास्त्रानुसार त्यांना मारहाण करायची, नियमशास्त्रानुसार त्यांना दंड मिळायचा, नियमशास्त्रानुसार त्यांना लोकांपासून बाजूला टाकायला लावायची. पहिलं नियमशास्त्र खूप कडक होतं मोशेचं. व्यभिचार करताना जर कोणी पकडलं, कुकर्म करताना जर पकडलं, पाप करताना जर पकडलं, शारीरिक संबंधाने जर कोणी पकडलं तर त्याला दंड राहायचा. मग कुठल्याही प्रकारचं लग्न न होता त्या कुमारीला परमेश्वराकडून निरोप येतो
आणि तो म्हणतो की तुझ्या उदरातून उद्धारक जन्माला येईल. तो जगाचं तारण करील परंतु माझं काय, मी तर कुमारी आहे. नियमशास्त्रामध्ये तर मला तर पार कामच करून टाकते. आजही आमचं असंच. आज आमच्याकडे इतके काही टेन्शन, ताण, दबाव, इतकं काय परिस्थिती आमची गंभीर आहे. मी कसं शक्य आहे, माझ्यामधून उद्धारक कसा जन्माला येईल, माझंच नीटनेटकं नाही. मी चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, कर्जबाजारी हस्त झालेले आहे. अनेक दिवसापासून त्रस्त आहे. आजाराने, विकाराने, बंधनाने, जोखडाने, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. माझे भावंड असतील, बहिणी असतील, याजक वर्ग असतील, काळजी करू नका. तुम्ही जर विश्वास ठेवला तर परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी परमेश्वराने नियोजित केलेल्या आहे त्या तो पूर्णच करील. परमेश्वराने ज्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, कलसियामध्ये, मंडळीमध्ये, चर्चमध्ये, मिनिस्ट्रीमध्ये, संस्थामध्ये किंवा देवाच्या सेवेमध्ये किंवा जगिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्या पूर्ण करण्याचं अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे. ही जबाबदारी त्याची आहे. त्याला पार पाडू द्या. आम्ही फक्त विश्वास ठेवणं, कृती करणं, आचरण करणं आणि ठाम राहणं, स्थिर राहणं, न डावी ना उजवी. त्यावेळेस माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, आमच्या जीवनातल्या, आमच्या सेवेतल्या, आमच्या चर्च मधल्या, आमच्या मंडळीमधल्या, आमच्या संस्थेमधल्या, आमच्या सांसारिक, आमच्या जगिक आणि आध्यात्मिक, आत्मिक, सार्वकालिक वतनाच्या ज्या काही गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजेत त्या गोष्टी परमेश्वर पूर्ण करील. आमच्या जीवनाला धन्यता मिळेल. आम्ही समाधानी होऊ, आम्ही आशीर्वादित होऊ, आमचं जीवन सार्थक होईल, आम्ही तृप्त होऊ. आमचं परमेश्वर आमचं भाग्य बदलून सार्वकालिक वतन जीवनामध्ये तुम्हाला आणि मला लिहिल. आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. परमेश्वरच्या नावाचा मी गौरव देखील करेल. कारण या लुप्त शिवतनामधून आपण पहिल्या आणि दुसऱ्या एपिसोड मध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या. फक्त या वचनावर आपण चिंतन म्हणून अध्ययन त्यावेळेस देखील केलेलं नव्हतं. शॉर्टकट मध्ये आम्ही पाहिलं होतं. पण तो आज देवाने जर त्या गोष्टीविषयी जर प्रकटीकरण दिलेलं आहे तर तुम्हाला सांगणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून येऊया आपण आणखीन काही वचन या ठिकाणी पाहूया. लूक सुवर्तमान अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 64 या ठिकाणी आपल्या चिंतन मननासाठी घेऊया. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला. या ठिकाणी बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याच्या बापाने अविश्वास दाखवला. ही रियालिटी. ह्या शास्त्र भाग आपण तपासूया. या ठिकाणी धन्यवाद त्याने काय केला. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म. आलिशिबीचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली. हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग 8व्या दिवशी असे झाले की ते बाळकाची सुनता कराव्यास आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, ते नको, याचे नाव योहान ठेवायचे आहे. ते तिला म्हणाले, ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही. मग ह्याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्यांनी पाठी मागून ह्याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करू बोलू लागला. कारण आम्ही जर पाहिलं तर ह्याच योहानाचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस एक महत्वाची घटना त्या ठिकाणी घडण्यात आलेली आहे. आपण तो पाहूया. लूक सुवर्तमान अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 18 पासून काही गोष्टी पाहूया, तुम्हाला लक्षात येईल. तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला, मी कशावरून समजू. कारण अशाच प्रकारे मरियेकडे जसा देवदूत आला होता ना तसाच जखऱ्याकडे देखील आला होता. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, विश्वास ठेवला तो धन्य, विश्वास न ठेवल्यावर काय होतंय.
परंतु तरी देखील देवाचे अभिषिक्त सेवक सेविका किंवा विश्वासणारे लोक असल्यामुळं कमीत कमी आम्हाला थोडस शिथिल आहे. परंतु जे परमेश्वर ओळखतच नाही अशा मात्रासाठी देखील एक धोकादायक चिन्ह आहे. मग आपण पाहूया या ठिकाणी. तेव्हा जकरिया देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी वयतीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गॅब्रिएल आहे आणि तुझ्याबरोबर बोलवायस व ही सुवार्ता तुला कळवायस मला पाठविण्यात आलेली आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलताच येणार नाही, कारण तू यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही म्हणून मुका राहशील. आजही अनेक लोक मुकी आहेत, विश्वासच ठेवत नाहीत, देवाच्या सत्यावर विश्वास नाही. परमेश्वराने त्यांना मुक केलं. हे मुक नाही, आत्मिक मुके झाले, आत्मिक मुके. सत्य माहिती असून लोकांना सांगताच येईना यांना. एक सत्यता आहे. हे असं का, तर आम्हाला ज्यावेळेस परमेश्वर आमच्याविषयी काही नियोजन करतो, परमेश्वर ज्यावेळेस आमच्याविषयी काही प्लॅन करतो, परमेश्वर आमच्याविषयी जे काही संकल्पना करतो, परमेश्वर ज्याच्या इच्छा आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस पूर्ण करायला पाहतो, त्यावेळेस तो आम्हाला हिट देतो, त्यावेळेस तो आम्हाला त्याची एक थोडस आम्हाला तो सांगतो. कशाच्या माध्यमातून? आज तो तुम्हाला माझा वचनाच्या माध्यमातून बोलत आहे. पूर्वीच्या काळामध्ये देवदूताच्या माध्यमातून बोलत होता, मध्यंतरीच्या काळामध्ये संदेष्टाच्या माध्यमातून बोलायचा, एक प्रेषितांच्या माध्यमातून बोलायचा, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून बोलायचा आहे. आज तो पवित्र वचनाच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्याशी बोलतोय. परमेश्वर प्रत्येक स्वामीला प्रत्येकाशी बोलल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. त्याच्या संकल्पना हिताच्या आहेत. आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस योहानाविषयी तो लिहितो त्यावेळेस तो म्हणत आहे की 15 वचनामध्ये 17 मध्ये आम्ही पाहू, बापाचे अंतकरणे मुलाकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनाच्या ज्ञानाकडे वळून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. तेव्हा जकरिया देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, हे तुम्ही सगळं सांगता, हे आमकं करीन, फलानं करीन, विस्तानं करीन, पण मी समजू कशावरून? याचा अर्थ त्यांनी विश्वास ठेवला नाही. तो स्वतः म्हणतो, अरे मी देवासमोर उभा राहणारा गॅब्रिएल देवदूत आहे, दुसरा हलका सालका नाही. लोकांना भूताची देवदूत भेटले तरी अन्य भाषा बोलायला सुरुवात करतील, भूताची देवदूत भरले तरी मोठमोठे काही काम करतील. हा डायरेक्टली परमेश्वराच्या समोर उभा राहणाऱ्या प्रमुख देवदूतापैकी प्रमुख देवदूत 3 आहेत. आता त्याच्यापैकी एक आलाय. कोण? हा गॅब्रिएल देवदूत. ह्या गॅब्रिएल देवदूत जो आहे परमेश्वराचा निरोप होता आणि त्याने त्या विश्वासणाऱ्याला, बरं असंही नाही तो काही साधा सुद्धा विश्वासणारा नव्हता, किंबहुना तो एकदम हलका सालका पण नव्हता. तो कसा होता आपण पाहूया या ठिकाणी. यहुदियाचा राजा हेरोद्याच्या दिवसात अभियाच्या वर्गातील जकरिया नावाचा कोणी एक याजक होता. पहिली गोष्ट, तो याजक होता, म्हणजे पास्टर, पाळक, फादर, गुरुजी, कोऑर्डिनेटर, जे कोणी XYZ असेल. कोण होता हा मुळातच याजक. हाच देवाची सेवा चाकरी करणारा, हा त्या मंदिरामध्ये धूपविधी परमेश्वराची गौरव करणारा व्यक्ती. आणि याला देवदूत येऊन म्हणत आहे. पुढे तो लिहित आहे, त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशबा होते. ती उभयंता देवाच्या दृष्टीने नीतिमान, पहिली गोष्ट नीतिमान, आणि प्रभूच्या सर्व आज्ञा पण पाळायची, विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशबा वाद असल्यामुळे त्यास मुलबाळ नव्हते. ती उभयंता वयातीत झालेली होती. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करीत असता. याजकाचं काम करता करता देवाने त्याला अभिवचन दिले. देवाचं काम करीत असताना देव आमची भेट घेतो. देवाचं स्तुती स्तवन करीत असताना देव आमच्यामध्ये विराजमान होतो. देवाचं गौरव करीत असताना, देवाचं सत्य प्रकट करीत असताना, देवावर विश्वास ठेवत असताना, देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करीत असताना परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या संकल्पना तो आठवतो. आणि त्याला वय, वेळ, काळ माहित नाही काही. तो कधीही केव्हाही कुणालाही आवाज देऊ शकतो. ही एक वस्तुस्थिती आहे, ही एक रिएलिटी आहे.
आणि म्हणून आम्ही सेवा करत असताना, आम्ही विश्वास ठेवत असताना, आम्ही धार्मिक आणि प्रभूमध्ये विश्वासाने जीवन जगत असताना हर एक टायमिंगला परमेश्वर तुमची आणि माझी काळजी घेतो. परमेश्वर हर एक टायमिंगला तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या अद्भुत गरजा काय आहेत, अद्भुत योजना काय आहेत, परमेश्वरच्या राज्याविषयी तुमची आणि माझी नेमणूक कशा प्रकारे केलेली आहे, परमेश्वरची इच्छा आमच्या जीवनामध्ये कशी पूर्ण होईल आणि परमेश्वरची इच्छा आमच्या सेवकाच्या माध्यमातून, विश्वास ठेवण्याच्या माध्यमातून, सुवार्थिकाच्या माध्यमातून, याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर, फादर, जे काही कुणी असेल त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशी पोहोचेल, हे देवाचे प्लॅन, हे देवाची योजना. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपल्या याजकाचं काम करीत असता, याजकपणाचं काम करत होता, विश्वास ठेवण्याचं काम करत होता, देवाची सेवा करण्याचं काम करत होता. पुढे ती लिहित आहे, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. पवित्र स्थानामध्ये जाऊन पहिल्या काळामध्ये धूप जाळायची, धूप जाळायची. आता तो बंद झालेला आहे विधी. काही काही ठिकाणी आहेत, रोमन कॅथोलिक मध्ये आहे, कधी कधी CNI मध्ये देखील एखाद्या विशिष्ट दिवशी ते करतात. असू दे, आपला तो विषय नाही. याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जखर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली. जखर्याची विनंती काय होती? प्रभू, मी तुझं सेवक पण करत आहे, प्रभू तुझं याजक पण करत आहे, प्रभू मी तुझी सेवा करत आहे, प्रभू मी तुझा मार्ग करत आहे, प्रभू तुझ्या लोकांना मी मार्गदर्शन करत आहे, प्रभू तुझा सार्वकालिक वचनाचं, तुझ्या न्यायच वैभवाचं, तुझ्या तारणाचं, तुझ्या पाप क्षमेबद्दलचं, तुझ्या आमच्या सार्वकालिक वचन जीवनाबद्दलचं किंवा आमच्या परिवर्तनाबद्दलचं, तुझ्याकडे येण्याबद्दलचं, तुझ्या लेकरू होण्याचा अधिकार बनण्याचं जे काही तुझे प्लॅन आहेत, मी ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. प्रभू, माझी विनंती आहे, आता आम्ही वय होत आलेला आहे, वृद्ध होत चाललेलो आहोत, आम्हाला दाम्पत्य नाहीये. ही त्याची प्रार्थना राहायची. ही प्रार्थना कदाचित अनेक वर्षापासून तो करीत होता. त्याची सातत्याने ती प्रार्थना राहायची. अनेक प्रार्थनेचं त्याला उत्तर मिळालं, अनेक प्रार्थनेमधून त्याला समाधान मिळालं, अनेक प्रार्थनेमधून त्याला आशीर्वाद मिळाला, अनेक प्रार्थनेमुळे तो सार्थक, त्याच्या जीवनाचं सार्थक झालं पण होतं. अनेक प्रार्थनेचं उत्तर त्याला तृप्त पण झाला होता, तो लक्की पण होता, पण भाग्यशाली देखील होता. परंतु जैगिकरित्या तो अनफिट होता. जैगिकरित्या त्याला वाटलं की मी सार्वकालिक वतनातला तर पक्का वाटेकरी आहे, परंतु जैगिक जीवन जगत असताना मला दाम्पत्य नाही, मला लेकरू बाळ नाही. आणि म्हणून त्याची प्रार्थना राहायची, प्रभू परमेश्वरा यहोवा. मग या ठिकाणी ती प्रार्थना, आता हे वयाहित झालेले म्हणजे वृद्ध झालेले आहेत, जवळजवळ 90ला खेचलेले आहेत. मग ह्या काळामध्ये किमान आताच्या परिस्थितीत जर आम्ही विचार केला तर 20 वर्ष किंवा 21 वर्ष किंवा 18 आणि 21 जर लग्न झालं तर कमीत कमी 21 नंतर 25 वर्षाचा झाल्यानंतर लगेच लेकरू बाळ जर नसेल तर किती भयानक परिस्थिती होती आम्ही पाहूया. त्या काळामध्ये ते जवळजवळ 90ला खेचलेले लोक, 70-80ला खेचलेले लोक, म्हणजे थोडक्यात म्हाताऱ्या वयाला लागलेले लोक प्रार्थना कधी केलेली असेल त्यांनी कदाचित. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमची केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जाणार नाही. थोडासा उशीर लागेल, पण तो उशीर का लागत आहे? देवाचे प्लॅन काय आहेत, देवाच्या योजना आहेत, किंवा आम्ही त्या विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करत आहोत का? किंबहुना आलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करत आहोत का? आलेल्या परिस्थितीला आम्ही सिच्युएशनला आम्ही समाधानकारक परमेश्वराशी कोऑपरेटिव्ह होत आहोत का? यावर देखील डिपेंड आहे. आणि म्हणून याच्या प्रत्येक प्रार्थना आतापर्यंत ऐकण्यात आलेल्या होत्या, परंतु एक प्रार्थना होती ती मात्र आतापर्यंत ऐकलेली नव्हती. आणि परमेश्वराने काय केलं की नेमकं तो धूपवेदीचं काम करत असताना एक देवदूताला त्या ठिकाणी पाठवलं आणि दूताने त्याला म्हटले, जखर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली. तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहानच ठेव. होईल, तुला मुलगा होईल. जसं अब्रामाला अभिवचन दिलं, सारेला अभिवचन दिलं, होईल. ते पण म्हातारी झाली होती, त्यांनी विश्वास ठेवला. इथेही तशीच कंडिशन आहे. परंतु इथे एक गडबड झालेली आहे, कन्फ्युजन झालेलं आहे. ते कन्फ्युजन आपण या चिंतन मनन अध्ययनामध्ये पाहत आहोत
ते कन्फ्युजन असं आहे. 14 क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरसोमध्ये कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. मातेच्या उदरातच पवित्र आत्म्याने परिपूर्ण. आमची आता माती व्हायला लागली तरी आम्ही आत्म्याने आत्माच मिळा नाही, काही नाही. परिपूर्ण तर लय लांब झाले. हा गर्भशयामधूनच परिपूर्ण असेल. तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळास त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळविल. बापाच्या अंतःकरणे मुलाकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनाच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करी, म्हणून तो इलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. तेव्हा जखरिया देवदूताला म्हणाले, मी हे कशावरून समजू? आता मी फार मारायला लागलोय, म्हातारा झालोय, शक्यच नाहीये. तू म्हणतो हे खरं आहे, हे सगळ्या गोष्टी होतील, देवाला काही गरज नाही, पण मी कशावरून समजू बाबा आता? कारण मी एक याजकच आहे ना. एवढ्या दिवसापासून मी धूप जाळायचंच काम करतोय ना. ते असं धूप जाळायचे विधी समोर. त्याने देवदूतांनी सांगितलेल्या गोष्टी विश्वास ठेवला नाही. आजही देवदूतापेक्षा महत्वाचं देवाचं वचन आहे. हे वचन आज तुम्हाला आणि मला अभिवचन देत आहे. हे काही कुठल्या पाळकाचं वचन नाही, हे कुठल्या रेव्हरंड साहेबांचं वचन नाही, हे कुठल्या बिशप साहेबांचं वचन नाही, हे कुठला कोऑर्डिनेटर फादर पोप साहेब कुणाचं वचन नाहीये. हे परम थोर निर्माण करता परमेश्वर यहोवाचं वचन आहे. आणि तू ज्यावेळेस परमेश्वर यहोवा आमच्याशी मनुष्याची अनभाग करतो, तो त्याचं पूर्णतेच नेतो. तो काही मनुष्य नाही. इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये लिहिले, ख्रिस्त काल आज आणि युगानिक सारखाच आहे. तो कधी न बदलणारा देव आहे. बदलणारे आहोत ते तुम्ही आणि मी. बदलणार आहे ते जग, बदलणार आहे ते त्याची निर्मिती. कारण अनेक लोकांनी निर्माण करण्याच्या ऐवजी निर्मितीला स्थान दिलं. आणि या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, लोकश्रोतमनामध्ये ज्या वेळेस अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 45 मध्ये आपण वाचतो, जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. या ठिकाणी देखील जखरियाला त्यांनी सांगितलं की परमेश्वर हे पूर्ण करणार आहे, पण तू त्यांनी विश्वास न ठेवतो. तो म्हटला कसं काय? हे कशावरून समजू मी? कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी वयाची झालेली आहे. माझी पत्नी पण आता वय झालंय तिचं. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गॅब्रिएल आहे आणि तुझ्या बरोबर बोलावस व ही सुवार्ता तुला कळवास मला पाठवण्यात आलेला आहे त्या यहोवा परमेश्वराने. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, विश्वास हा खूप महत्वाचा आहे. विश्वासाबरोबर कृती आचरण त्याही पेक्षा अनमोल महत्वाचीच आहे. जर आमच्या जीवनामध्ये विश्वासाप्रमाणे आणि आलेल्या परमेश्वरामध्ये जर खंबीर आहोत, स्थिर आहोत, न ढळणारे आहोत, तर निश्चित अर्थाने परमेश्वराने सांगितलेल्या सर्व गोष्टी आमच्या जीवनात पूर्ण होतील. तो परमेश्वर करील. त्या आंतरिक असू नये तर बाह्य स्वरूपाचे असो. कारण ज्यावेळेस मनुष्य एखाद्याला पाहतो त्यावेळेस तो बाह्य स्वरूपाने ओळखतो. कदाचित तुम्ही जर मला या ठिकाणी पाहत आहात तर तुम्हाला वाटत असेल एक सडपातळ आहे, दाढीवाला आहे, आवाज चांगला खणखणीत आहे, स्पष्ट शब्दात फेस टू फेस बोलतो, सत्याच्या पलीकडे काही सांगत नाही. हे झालं माझं बाह्य स्वरूप पाहणं. परंतु देव ज्यावेळेस मला पाहिल किंवा देव ज्यावेळेस तुम्हाला पाहिल, देव आमचं बाह्य स्वरूप देखील पाहिल. आणि त्याही पेक्षा महत्वाचं माझं तुमचं अंतःकरण तो पाहिल. माझं अंतःकरण परमेश्वरासाठी कसं आहे, मी सांगतो एक आणि कृती कशी करत आहे, हे परमेश्वर पारखतो, परमेश्वर शोधतो, हे परमेश्वर पॉइंट करून ठेवतो. कारण देवाचा आत्मा आमच्यावर एक सीसीटीव्ही कॅमेरा सारखा 24 हाऊस एकही सेकंद बंद नाही. झोपात सुद्धा शूटिंग चालू असं सांगता येत नाही. देवाचं पाहणं अंतःकरणातून बाह्य स्वरूपामध्ये जगात जीवन जगत असताना कदाचित म्हणण्यापेक्षा बऱ्याच अंशी आमच्याकडून चूक होतात. अविश्वास होतो. परिस्थितीमुळे कदाचित आम्ही हताश होतो, निराश होतो, अविश्वासू बनतो, चिंताग्रास होतो, असमाधानकारक होतो. आशीर्वादाच्या ऐवजी असं वाटतं की शापित झालेला आहोत का काय, आपल्या जीवनाचं काही खरं नाही असं वाटतंय, काय खरं नाही, अतृप्त असं वाटत असेल, आपलं भाग्य कधी बदलेल याची वाट पाहत असाल. काळजी करू नका. तुम्ही आहे त्या कंडिशन मध्ये, तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये,
जर प्रभूवर परमेश्वरावर देवाच्या वचनावर पवित्र आत्म्यावर यहोवा परमेश्वर त्याचा एकूण एक पुत्र परमेश्वर ख्रिस्त त्याने पाठवून दिलेला काही वारी सत्याचा पवित्र आत्मा आणि आज सध्या जगामध्ये असणारं देवाचं पवित्र होली बायबल पवित्र वचनावर जर तुम्ही ठाम आहात, विश्वास ठेवत आहात, जर तुम्ही सत्याच्या बाजूने आहात, जर आज्ञा पालन जर करत आहात, विश्वासाप्रमाणे कृत्याने आचरण करत आहात, तर तुम्ही धन्य आहात. आणि तुम्ही जर धन्य आहात तर या ठिकाणी वचनाप्रमाणे म्हणतोय, जिने किंवा ज्याने विश्वास ठेवला ती धन्य किंवा तो धन्य, कारण प्रभूने तिला किंवा त्याला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता तशी होणारच नाही. आज आमच्या जीवनात अपूर्णता काय, आमचं जीवन असमाधानकारक काय. अनेक लोकांना जगामध्ये अनेक प्रॉपर्ट्या भरपूर काही आहे, परंतु समाधानकारक जीवन नाहीये त्यांचं. कुठं ना कुठं काहीतरी कन्फ्युजन आहे, कुठं ना कुठं काही प्रॉब्लेम आहे. भरगोच्च संपत्ती आहे, भरगोच्च नातेवाईक आहेत, भरगोच्च मंडळी असेल, भरगोच्च दानपात्र असेल, भरगोच्च सगळं असेल, परंतु जे ओरिजिनल समाधान, ओरिजिनल आशीर्वाद, ओरिजिनल सार्थकता, ओरिजिनल तृप्तता, ओरिजिनल भाग्यशाली, ओरिजिनल धन्यता ज्याला म्हणतात ना, ती केवळ परमेश्वराच्या सत्यामध्ये आहे, परमेश्वराच्या जवळ आहे. परमेश्वराच्या इच्छा, आमच्या इच्छा आम्ही पूर्ण करतो, पाहिजे त्या पद्धतीने करतो, जगी काही करतो ना आत्मिकही करतो. मनुष्याचा एक कायम प्लॅन असतो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण करायच्या, हा मनुष्याचा प्लॅन. भिकारीतले भिकारी आणि करोडो लाखो करोडो रुपये असणारा व्यक्ती देखील, याजक देखील आणि बिलिव्हर्स देखील, अनबिलिव्हर्स देखील आणि जगातले लोक देखील, प्रत्येक स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी मरणाच्या टोकापर्यंत प्रयत्न करतात. आम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी थोडा तरी प्रयत्न करत आहोत का? आम्ही कधी म्हणतो का, प्रभू परमेश्वरा यहोवा विश्व निर्माण करत्या, जग उद्धारक तारणाऱ्या परमेश्वरा, तुझा एकूण एक पुत्र जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून आमचा जो तारण केलेला आहे, आम्हाला जर पापांची क्षमा केलेली आहे, आमच्या पापाच्या मानाने तू दंड केलेला नाहीस, आजही आम्ही तुझ्या इच्छेविषयी काही गोष्टी जाणून घेत आहोत का? किंबहुना परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी असा आम्ही संकल्प केलेला आहे का? आम्ही केवळ फक्त जगातल्या इच्छा, जगातले प्लॅन, जगातलं समाधान, जगातला आशीर्वाद, जगातलं वैभव, जगातलं स्टेटस. थोड्या वेळापुरती मी बिशप डॉक्टर अमोद सिंग यांचा कार्यक्रम लाईव्ह फेसबुकला पाहत होतो. देवाचे महान अभिषिक्त सेवक आहेत. प्रेज लॉर्ड. तुम्हाला देखील प्रेज लॉर्ड, कारण देवाचे तुम्ही देखील सेवक आहात. जितके ते आहेत तितके तुम्ही आहात. परंतु तुम्ही जर या वचनाप्रमाणे असाल तर सत्य सांगत असाल किंवा सत्य आचरण असाल तर, त्या देवाचे अभिषिक्त सेवक डॉक्टर अमोद सिंग यांचा कार्यक्रम पाहत असताना त्या ठिकाणी दोन वर्गीकरण केले त्यांनी, क्वांटिटी आणि क्वालिटी. क्वांटिटी वाले चर्चेस, क्वांटिटी वाली मंडळी आणि क्वांटिटी वाले कुटुंब किंवा क्वांटिटी वाले जे काही असेल नातेवाईक संबंध काही XYZ किंवा क्वांटिटी वाईज आमचे जे काही असेल भरपूर, त्याला महत्व नाही. क्वालिटीला महत्व आहे. कारण क्वांटिटी नरकाच्या राज्यात भरपूर आहे, अधोलोकात भरपूर आहे, जगामध्ये भरपूर आहे, सैतानाच्या अंडरमध्ये भरपूर आहे, पण क्वालिटी परमेश्वराच्या चरणाजवळच. बस 5-5 हजार लोक जेवून गेले, काय उरलं खाली? 12 टॉपल्या. 4000 लोक जेवून गेले, काय उरलं खाली? 7 टॉपल्या. असे काही येऊन गेले, 70 जण आले, 72 जण आले, टिकले 12च. क्वांटिटी नाही पाहिजे, क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. आणि त्या 12 मध्ये एकाने क्वालिटी दाखवलीच. तिथे एकदम बेस्ट क्वालिटी होती यहूदा इस्करियोत, एक नंबरची क्वालिटी. यहूदा इस्करियोत मिनिस्ट्रीला जोरात चालू आहे सध्या. हो, सगळीकडे जोरात नुसतं यहूदा इस्करियोत मिनिस्ट्रीचा. मी मागच्या वेळेस काही लाईव्ह सेशनला मी काही 2-4 मिनिस्ट्रीचे नावं मला वाटले ते मी सांगितले तुम्हाला. आम्हाला समाधान कशामध्ये आहे? आम्ही आशीर्वादित कशामुळे होऊ? आमच्या जीवनाचं खरं सार्थक कसं होईल? आम्ही तृप्त केव्हा होतो?
आमचं भाग्य कधी बदलल? कोण बदलणार? प्रभू येशू शिवाय आमचं भाग्य कोणी बदलू शकत नाही. प्रभू येशू शिवाय आम्हाला समाधान कोणी देऊ शकत नाही. प्रभू येशू शिवाय आम्हाला आशीर्वादित कोणी करू शकत नाही. प्रभू येशू शिवाय आमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. सार्थक तर लय बाजूला राहिला, अर्थच नाही, तृप्तता नाही. अतृप्त भटके फिरणारे हिंडणारे दुरात्म्यासारखं आमचं जीवन झालंय. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नायवडिलांनो, देवाचे अभिषिक्त सेवक सेविकांनो, आम्हाला विश्वास जर ठेवायचा असेल किंवा ठेवत आहोत, जर कृती आणि आचरण करत आहोत, तर परिस्थिती कशी येऊ द्या, परमेश्वर त्याचे संकल्पना पूर्ण नेणार. त्याच्यात तिळमात्र शंका नका ठेवू. हे आमचे जेवढे काही प्रॉब्लेम असेल ना, सगळे त्याच्याकडे देऊन टाका. म्हणायचं तू हे बघ, तुझ्या सार्वकालिक जीवनातली काय प्लॅन माझ्या जीवनात पूर्ण करायचे ते करून टाक. ही सत्यता आहे. आणि लोक ही सत्यता स्वीकारत नाही, तर त्यांना जगातली सत्यता आहे. आणि म्हणून मी पुन्हा एक वार तुम्हाला सांगू इच्छितो. लोकशुभवर्तमान अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 45, जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. त्याचप्रमाणे हा या ठिकाणी म्हणत आहे, देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासोबत राहणारा गॅब्रिएल दूत आहे आणि तुझ्या बरोबर बोलायला ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठविण्यात आली आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुखार असशील, तुला बोलता येणार नाही. कारण काय? यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर तुमच्या जीवनामधले जे काही अभिवचन परमेश्वराने दिलेले आहेत, परमेश्वराने जो काही तुमच्याशी करार केलेला आहे, परमेश्वराने जे तुमच्याशी आत्मविश्वासाने किंवा तुमच्याविषयीच्या संकल्पना प्लॅन केलेल्या आहेत, परमेश्वर पूर्ण करणार. तुमच्या प्लॅनचा उदो करीत नका ना बसू. मी कर्जबाजारीचे, मी टेन्शन मध्येचे, मला ताणचे, मला दबावाचे, मला नातेवाईकच बघत नाही, मला आयतच कोणी देत नाही. हे आपल्या जगातले झाली. आत्मिक गोष्टीचं काय? आत्मिक गोष्टीविषयी कधी आम्ही विचार केलाय का? आत्मिक गोष्टीविषयी कधी करत असं म्हटलं का? प्रभू परमेश्वरा, प्रत्येक समाला मी प्रार्थनेमध्ये माझ्या समस्या, माझी चिंता, माझ्या काळज्या, माझं टेन्शन, माझं ताण, माझा दबाव, माझी गरिबी, माझी हरिबी, माझं सगळं काही देणं घेणं, इनकमिंग आउटगोईंग, माझं कर्जबाजारीपणा, एखाद्याला उसने दिली तो परत कवा देईन का नाही, सगळ्या मागण्या आमच्या याच, प्रार्थना ह्या, विनंत्या ह्या, विश्वास ह्यो, कृती ही, आचरण हीच, प्रार्थना हीच, विनंती हीच, आणि याच काय म्हणतो गॉड ब्लेस यू. बस याच कानी देखील विचारायला पाहिजे, अरे बाबा, बहिणी, अरे भावा, तुझ्या सगळ्या प्रार्थना कायम याच्यासाठीच, मला काही तुझ्या याच्यासाठीच नाही नेमलं, तुला मला सत्य सांगायचं आहे. कारण स्वर्गातून येणाऱ्या स्वर्गातील पित्याच्या ज्या योजना आहेत तुझ्याविषयी काय आहेत, आमच्या याचकालाही समजत नाही आमच्याविषयी काय योजना आहेत. ही एक शोकांतिक आहे. याचकाला समजलं पाहिजे. जसं आम्ही मागच्या 1-2 बऱ्याचशा एपिसोड पूर्वी एली याचका बद्दल बातचीत केली. शम्युएलाच्या टाइमला एली याजक होता, पास्टर होता, तो फादर होता, तो चर्चचा प्रमुख होता, कारभारी होता, त्याच्या हातात सर्व काही होतं. अनेक वेळेस देवाची त्याची चकमक झाली असेल, देवाने त्याला चांगल्या प्रकारचं कोऑपरेटिव्ह सहभागी तर होती. ज्यावेळेस परमेश्वराने त्याला आवाज दिला, शम्युएला, 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 पहिल्या वेळेस गेला तो, काय बाबा मला हाक मारली का तुला? नाही. दुसऱ्या वेळेस गेला, नाही. तिसऱ्या वेळेस गेला, तो म्हणला बाबा मी नाही हाक मारत. मग एली याचकाची टूप पेटली, मग याची मेमरी कार्ड जागेवर आलं, मग याचं हँग झालेला सॉफ्टवेअर मारला गेला. मग याच्या लक्षात आलं, ही तर देवाची योजना आहे, ही देवाची दया आहे, ही देवाचा प्लॅन आहे, हे देवाचं नियोजन आहे, हे देवाची इच्छा आहे की ह्या व्यक्ती बरोबर बोलायचंय. मग याला कुठं तिसऱ्या वेळेस समजले याजकाला. मग याजकाला जर तिसऱ्या वेळेस समजले तर बिलिव्हर्स लोकांना केव्हा समजल? मग तो याजक म्हणत आहे, बाळ, आता जर का परत आवाज आला, तू असं म्हण, बोल परमेश्वरा, तुझा सेवक, तुझा दास ऐकत आहे. आणि मग परमेश्वराने आवाज दिला, देवदूताने आवाज दिला, आणि त्या ठिकाणी शम्युएल बाळाशी बातचीत केली. आणि मग एली याजकाच भविष्यवाणी, एली याजकाच्या पूर्ण वाटच लावून टाकली. साध्या सरळ सोप्या भाषेत एली याजकाचं काहीच लपून नाही ठेवलं. मग तो याजक असू नये तर कुणी असो, देवा पुढं काही नाही. मग एली याजकाच्या लेकराविषयी, फिनास आणि हाफनीस विषयी भविष्यवाणी केली. देवाच्या प्लॅन, देवाच्या योजना, देवाच्या संकल्पना
देवाने जे काही ठरवलेलं आहे, म्हणजे म्हणून तर ते म्हणताय की कारण प्रभूने तिला किंवा त्याला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. प्रभूने आम्हाला काय सांगितलंय? जा संपूर्ण राष्ट्रास शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काय मी तुम्हाला सांगितलंय, आज्ञा पिलाय, ते तुम्ही स्वतः पहिलं पाळा आणि मग त्या बाकीच्यांना सांगा. आणि पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हाबरोबर आहे. मार्क शुभवर्तमान आपलं मत्तई शुभवर्तमान अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक एंडचा आहे 28 ओके 19 आणि 20 पॉईंट. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलं. पहिली गोष्ट परमेश्वराने शिष्यांना याजकांनाच आज्ञा दिलेली पाळायला. नंतर ते पाळायला सुरुवात केली का त्यांनी लोकांना सांगायची, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. शिकवा, बिनधास्त शिकवा. नाही ऐकलं का टोला टाका, त्याच्यावर ठोका त्याला. शाळेत जशी शिक्षक शिकवित ना, त्यांचा एकच उद्देश असतो, आपल्या वर्गात बसलेलं पोरग नापास झालं नाही पाहिजे, आपल्या वर्गात बसलेलं पोरग ढ झालं नाही पाहिजे, आपल्या वर्गात बसलेल्या पोरांनी शिक्षकांची चव नाही घातली पाहिजे, शाळेची चव घातली नाही पाहिजे. म्हणून तो काय करतो, त्या पोराला नसलं समजत ना, एकदा दोनदा तीनदा नीट नाटक समजून सांगतो, नंतर मग ठोके टाकतो त्या पोराचा. होमवर्क घेतो, क्लास घेतो, त्याला एक्स्ट्रा अभ्यास देईन, काय करायचं ते करीन, पण तो शिक्षक त्याला शिकवितोच, कारण त्याला एक जबाबदारी दिलेली असते. तसाच याजक आहे, तसेच देवाचे लोक आहेत, तसेच बिलिव्हर्स लोक आहेत, तसेच निवडलेले लोक आहेत. यांनी लोकांना शिकवलंच पाहिजे. आपणच नाही शिकवलं तर त्यांना काय शिकवायचं? जे काही मी तुम्हाला आज्ञा पिली ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस, ना की संडे, ना फ्रायडे, ना वेन्सडे, ना आणखीन कोणत्या मधल्या आदल्या प्रार्थना, आणि नाही तेवढा टाइम, सर्व दिवस परमेश्वर आमच्या बरोबर राहील. त्याच्यासाठी आज्ञा पालन महत्वाचं आहे. मग परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही धन्य झालो. परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही समाधानी झालो. परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे त्याच्यापेक्षा आशीर्वाद कोणता मोठा आहे? परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर आमच्या जीवनाचं सार्थक झालं. परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही तृप्त झालो. आणि परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही सर्वात मोठे लक्की आणि भाग्यशाली. आम्हाला वाटतं की आम्ही प्रॉपर्टीने मोठे व्हायला पाहिजे, मिनिस्ट्रीने मोठे व्हायला पाहिजे, आमच्या हुद्द्याने मोठे व्हायला पाहिजे, आमच्या स्टेटसने मोठं व्हायला पाहिजे, आमचं नावलौकिक मोठं व्हायला पाहिजे, आमचं सगळंच मोठं व्हायला पाहिजे. या मोठ्याच्या नादामध्ये कचरा करून टाकला लोकांनी त्यांच्या जीवनाचा. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, आमच्या जीवनातल्या गोष्टी जर पूर्णत करायची असेल, आम्हाला जर समाधान, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्की आणि भाग्यशाली जीवन जर जगायचं असेल तर निश्चित अर्थाने आम्हाला परमेश्वरावर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि जखऱ्याप्रमाणे नाही, आलिशिबेप्रमाणे, मरियाप्रमाणे, त्या दोन स्त्रिया आहेत त्या ठिकाणी. एक कुमारी होती, तिला मोठा प्रॉब्लेम होता, पण तिने विश्वास ठेवला, जगाचा उद्धारक आला. दुसरी म्हातारी होती, तिची कूस बंद झाली होती जवळपास. परमेश्वरची योजना होती, योहान बाप्तिस्ट संदेश त्याचा आत्म्याने गर्भ, पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा गर्भ झाला. ह्या दोघांच्या मध्ये योसेफाने विश्वास ठेवला, तो नीतिमान ठरला. या ठिकाणी हा स्वतः याजक होता, पण तो हा म्हटले, कशावरून समजू मी, तुम्ही सांगताय खरंय, मी तुला ओळखलंय, तू देवदूतच आहेस, तू गॅब्रिएलच आहेस, तू देवापुढे राहण्याचे, पण हे शक्य कस काय आहे? कारण तेव्हा जखऱ्या देवतो तुला म्हणाले, मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा झालो आणि माझी पत्नी वयातीच झालेली. आणि हा याजक होता. आणि हा नव्या करारातला लूका शुभवर्तमान अध्याय क्रमांक 1, हा याजक असताना जुन्या करारातले शास्त्र भागातले अब्राहमाचा सारेचा याला काही दाखला माहित नव्हता का? अब्राहमाला परमेश्वरने अभिवचन दिलं, म्हाताऱ्या वयामध्ये देखील इसाकाच्या स्वरूपात परमेश्वरने त्याचं स्तोत्र 127:3 प्रमाणे संतती फळ दिलं, देणगी दिली. मग हा याजक असून याच्या डोक्यात कसं घुसलं नाही की त्या सारेला आणि अब्राहमाला देऊ शकतो, तर त्याच वयात जर आम्ही आहोत आम्हालाही देईल. मी याजक आहे, मी धूपविधीचं काम करत आहे. म्हणजे या ठिकाणी त्याने वैयक्तिक शरीराकडे पाहिलं, त्याच्या वयाकडे पाहिलं, त्याच्या येणाऱ्या समस्याकडे पाहिलं, त्याच्या समोर असलेली परिस्थिती पाहिली. तो म्हटला, नाही, कसं शक्य आहे? हा, हिचं वय पूर्ण होऊन गेलं, ही म्हातारी झाली, मी पण म्हातारा झालेलो आहे.
तरुणपणातच लेकरं होतात, प्रौढावस्थेत होतात. ठीक आहे बुवा, 21 ला लग्न झालं, 25 ला का लेकर व्हायना, 27 ला होऊन द्या, 30 ला होऊन द्या, 35 ला होऊन द्या, 40 ला होऊन द्या. अहो हे खेटले ना 90 पर्यंत. त्यांनी इकडे तिकडे बघितलं. तुमची परिस्थिती कशी असो, तुमची सिच्युएशन कशी असो, तुमच्या समोरचं वातावरण कसंही असो, परमेश्वराची जर योजना आहे तर तुमच्या जीवनातल्या प्रत्येक संकल्पना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला समाधान, आशीर्वाद, सार्थकता, तृप्त, लक्की आणि भाग्यशाली बनवून परमेश्वर थांब राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान, आदर, गौरव त्याला देऊया. आपला वेळ या ठिकाणी झालेला आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, विशेष करून आज रेव्हरंट पास्टर वर्ग देखील भरपूर प्रमाणात आज लाईव्हला होते. देवाचे सन्माननीय आदरणीय सर्व सेवक वर्ग यांना पुन्हा एक वार पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून तुमचे मी हार्दिक आभार मानतो. तुमचं प्रवेशमध्ये स्वागत देखील करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर परमेश्वर त्याच्या संकल्पना आमच्या जीवनातून निश्चितार्थानेच पूर्ण करेल. कृती विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करा. या ठिकाणी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया की प्रभू आमच्या जीवनाला तू एक नवीन कलाटणी दे. याचं मला आपले नेत्र बंद करूया. पवित्र तोरसेना दिसते बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये ख्रिस्त येशूच्या सामर्थ्यवान आणि प्रेमळवान नावामध्ये आम्ही प्रार्थना विनंती करतो. लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व तुझे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, आम्ही प्रत्येक जण या समाला मी प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, खेडेगाव, रानमाळ्या, वस्त्या, सर्व कॉलन्या, ज्या ज्या ठिकाणी तुझ्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील सत्याने समर्पित होऊन आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करतात, तो प्रत्येक एरिया, त्यांचे परिवार, त्यांचे चर्चेस, मंडळी, संस्था, प्रेमविषयी मी प्रार्थना करतो माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, त्याचप्रमाणे प्रभू आमच्या भारत देशाचं सरहदीचं संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स जवान, कमांडो आणि त्यांचे कुटुंबीय, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये असतो. जे समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, जोखडं, प्रियप्रभू आर्थिक मागासलेली परिस्थिती, कर्ज बाहेरपणा, जे काही परमेश्वर बाबा आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सभोवतालच्या वातावरणामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, प्रिय प्रभू आमच्यापासून दूर कर, कारण तू आमची आशा पूर्ती करणारा देव आहेस. आमचा तुझ्यावर विश्वास आहे, विश्वासप्रमाणे मी कृती करत आहोत. म्हणून प्रिय प्रभू आमच्या जीवनातले सर्व भेद येत्या दिवसामध्ये तू पूर्ण कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता होई, आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा आजीचे कार्य असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.